नमो आदेश. हा माझा एक अनुभव सांगत आहे मी गुरुजी. 3 महिने आजारी होते तेव्हा मी सागरनाथ गुरुजींचा व्हिडिओ पाहिला यूट्यूबवरती. बजरंगबाणची दीक्षा देत होते तेव्हा मीही घेतले आणि पहिल्यांदाच पटकन करायलाही बसले. बजरंगबाणचे पठण सुरू केला. सुरुवातीला मन शांत वाटू लागले. हळूहळू आत्मविश्वासही वाढला. भीती आणि नकारात्मक विचार कमी झाले. माझे सगळे अनुभव मी शेअर करत आहे. काही अडचणींसमोर जाताना मानसिक बळ मिळाल्यासारखे वाटले. पठण करताना जेव्हा मी बजरंगबाण म्हणत होते तेव्हा पहिल्यांदाच नारळ ठेवल्यानंतर तो कुजला. त्याच्यामध्ये किडे वगैरे झाले. नंतर तो विसर्जन केला नारळ. दुसऱ्यांदा बसल्यानंतर बजरंगबाण म्हणत होते तेव्हा उठ उठ चलतो ही राम दुआई म्हणत होते तेव्हा उंच वर दिव्याची ज्योत जात होती आणि म्हणता म्हणता माझे डोळे झाकले गेले. तेव्हा मला साक्षात बजरंगबली गदा घेऊन ज्यांनी माझ्यावर तंत्रक्रिया केलेल्या आहेत त्यांना मारत होते असा दृष्टांत मला दाखवला. जेव्हापासून मी बजरंगबाण पाठ करत आहे तेव्हापासून माझ्या कुटुंबातील कोणीच आजारी नाही. ज्यांनी माझ्यावर तंत्रक्रिया करत आहेत त्यांनी सतत आजारी असतात. हे सगळे कृपा सागरनाथ गुरुजींच्या आहे. तुमच्या आशीर्वादाने सगळं काही घडून आलं. अशीच आशीर्वाद कृपा माझ्यावर सदैव राहू दे. सतनम आदेश गुरुजी. मी जेव्हा बगलामुखी साधना करत होते तर त्या तिसऱ्या दिवशी ना माझा चुलता माझ्या घरी भेटायला आला आणि किती म्हणजे गेले 30-25 वर्ष आमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही आणि अचानकच तिसऱ्या दिवशी जेव्हा साधना चालू होती तेव्हा तो आला आणि त्यांनी आमचं वडिलोपार्जित म्हणजे माझ्या आजोबांची प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल त्याने विचारलं वगैरे आणि ह्याच्यानंतर आम्ही जरा थोडी माझा चुलता जो आहे त्याच्यावरती केस करणार आहे कारण की तो त्याने स्वतःच्या नावावरती करून घेतलेली आहे ती रूम आणि जमिनीचं पण मी काम करणार आहे. जमिनीची पण मी खातेफोड करणार आहे. आणि दुसरा अनुभव म्हणजे माझी जेव्हा साधना कंप्लीट झाली जो मला ॲलर्जीचा त्रास होता ना तो पण निघून गेला बगलामुखी साधनेनंतर. आता मला थोडं बेटर फील होते आणि ह्याच्यानंतर मला असं वाटतं की अजून मला बजरंगबाणचे मी 1008चे पाठ करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या की ती साधना पण 10 दिवसाची साधना पण यशस्वीरित्या मी कंप्लीट करेल. सतनमो आदेश. नमो आदेश. काही कारणास्तव मी माझं नाव सांगू शकत नाही. पण एक माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव बजरंगबाणविषयीचा मी आज तुम्हाला शेअर करतो. काही दिवसांपूर्वी माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या अपघातामध्ये माझ्या पायाला भीषण इंजुरीज झाल्यात. म्हणजे पायाला हाडांना इतके क्रॅक गेलेत की ते क्रॅकमधून डॉक्टरांना पडलेलं कोडं होतं की ह्याचा पाय कट करावा लागतोय का कसं? पण हे कोडं डॉक्टरांना पडलेलं होतं. आम्ही स्वतः टेन्शनमध्ये होतो की पायावरती स्वतः उभा राहू शकणार नाही असेही डॉक्टर बोलले होते. आणि त्याच वेळेला माझ्या मिसेसनी बजरंगबाणचा संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अचानकमध्ये एक अनोळखी व्यक्ती माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तो उभा राहिल्यानंतर त्याने स्वतः सांगितलं, "मी स्वतः एक नाथपंथी आहे." आणि त्यांनी आम्हाला हेही सांगितलं, की "तू बजरंग बलीच्या कृपाप्रसादामुळे ह्या ॲक्सिडेंटमधून बचावला आहेस." आणि बजरंगबाणचा संकल्प सोडल्यानंतर त्या व्यक्तीने ते आम्हाला सांगितलं. त्याच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशनमध्ये डॉक्टर बोलले होते, की "हा पाय कट करावा लागणारच." पण बजरंगबाणच्या संकल्पामुळे मी आज त्या हॉस्पिटलमधून ऑपरेशन सक्सेस होऊन त्याच पायांवरती चालत मी आज घरी आलो आहे. हा सगळ्यात मोठा माझा अनुभव बजरंगबाणचा. हा मी तुमच्यासमोर शेअर करतोय. कारण इथे एवढं तर कळालं, की
भक्तीची शक्ती किती मोठी असू शकते, मनातली श्रद्धा किती मोठं काम करून जाऊ शकते आणि मृत्यूच्या शेवटच्या श्वासाला सुद्धा जर आपल्या मनामध्ये जर देवाबद्दलची भक्ती असेल, तर आपलं बोट धरून आपला देव, आपला इष्ट आराध्य बोट धरून आपल्याला मृत्यूच्या जाळ्यातून कसा काढू शकतो, हे बजरंग बाणच्या संकल्पामुळे, माझ्या मिसेसनी केलेल्या संकल्पामुळे मला आलेला सर्वात मोठा अनुभव आहे. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. नमो आदेश.